तर नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप असं स्वागत आहे. आणि आज आपल्याला वेगळं काहीतरी म्हणजे आपण पालेभाजी करतो, शेपू करतो, पालक करतो, करडाई करतो, मेथी करतो आणि त्याच पद्धतीमध्ये आपल्याला आज तुम्ही खाली की नाही मला माहित नाही, पण आपण छान अशी कोथिंबिरीची भाजी बनवणार आहोत. तुम्ही कोथिंबिरीच्या वड्या खाल्या असतील, आपल्याला ताट डेकोरेट करायला कोथिंबीर लागते. तर आज आपल्याला कोथिंबिरीची भाजीच बनवायची आहे. तर आपण सुरुवात करूया भाजी बनवायला. तर इथे मी स्वच्छ गावाकडून अशी खुडून कोथिंबीर आणलेली आहे बघा. आता ती कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून अगदी अर्धा पाऊण तास निथळायला ठेवायची. म्हणजे तर इथे बघा मी 2-3 पाण्याने स्वच्छ अशी कोथिंबीर आता इथे धुवून घेतलेली आहे. कारण मी खुडून घेतली होती त्यामुळे त्याला माती वगैरे काही नाहीये. आता हिला आपल्याला निथळत ठेवायची आहे. एक 15 ते 20 मिनिटं आपण निथळत ठेवू म्हणजे छान अशी निथळेल. मग बारीक कापून घ्यायची. हे बघा मी इथे चाळणी छान अशी निथळायला ठेवली कोथिंबीर. आपण तिला बराच वेळ निथळून देऊया. इथे बघा आपली कोथिंबीर धुवून छान सुकलेली आहे. आता आपण तिला एकदम बारीक कट करून घ्यायची. खूप बारीक कट करायची कोथिंबीर, जेवढी बारीक करता येईल तेवढी म्हणजे भाजी छान होते. अशी आपण सगळे कोथिंबीर साधारणतः 2 जुडे असतील कोथिंबीर सगळी बारीक कट करून घेऊयात आपण. तर इथे पहा आपण छान अशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. आता त्या कोथिंबीरीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा. आपल्याला काय काय साहित्य वापरायचं आहे आणि जे घरामध्ये उपलब्ध आहे तेच साहित्य वापरायचं आहे आपल्याला. तर इथे मी मीडियम आकाराचे 2 कांदे कापून घेतले, एकदम बारीक कापून घेतला कांदा. 2 टोमॅटो आहे, ते पण मीडियम आकाराचे आहेत. आणि इथे बघा वाटे बेसन पीठ लागणार आहे आपल्याला. जिरे, गरम मसाला, आपला घरचा मसाला, धना पावडर आणि मोहरी. आपण 3 ते 4 चमचे म्हणजे छोटासा आपला जे किटलीतला चमचा असतो म्हणजे टीस्पून म्हणू शकता तुम्ही. तर 3-4 चमचे आपण इथे तेल टाकले. तेल चांगलं कडक झालं तापलेलं आहे. आता आपण त्यात टाकायची आपल्याला मोहरी. आणि मोहरी छान अशी तडतडून द्यायची आपल्याला. आता आपल्याला टाकायचं जिरं. त्यानंतर आपण जो कांदा एकदम बारीक कट करून घेतलाय तो कांदा टाकू. 2 कांदे इथे मी आपल्या कोथिंबिरीच्या 2 जुड्या आहेत आणि त्याला मी मीडियम साईजचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत बारीक आणि 2 टोमॅटो कापून घेतलेले आहेत. तर आपल्याला कांदा पण जास्त ब्राऊन होऊन द्यायचा नाही. आपल्याला कांदा जास्त परतून द्यायचा नाही, अगदी ब्राऊन करायचा नाही, नॉर्मली परतायचा आहे म्हणजे त्याला. कारण तो थोडासा कच्चा राहिला पाहिजे. त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो. नक्की करून बघा, खूप छान लागते कोथिंबिरीची भाजी. आणि 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने कोथिंबिरीची भाजी करता येते. तुम्हाला कांदा टोमॅटो नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल. अशी वेगळ्या पद्धतीची अजून एक भाजी म्हणजे ह्या वेगळ्या पद्धतीत भाजी बिना कांदा टोमॅटोची भाजी करता येते. तर मी आज इथं कांदा टोमॅटो घालून करते. तर आपला कांदा टोमॅटो परतलेला आहे, कारण कांदा आपल्याला जास्त भाजून द्यायचा नाही, कच्चाच ठेवायचा आहे जरा. आणि त्यात आपण टाकतोय आता लाल मिरची पावडर. 2 चमचे टाकले मी छोटे. इथे धना पावडर. हे सगळा मसाला मी अगदी 2-2 चमचेच टाकलेला आहे. तुम्हाला अंदाजानुसार म्हणजे तिखटच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता. आणि गरम मसाला अगदी थोडा टाकायचा आपल्याला. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, पण आपली हिरवी कोथिंबीर हिरवी आहे त्यामुळे हळद नाही टाकली तरी चालेल. बघा छान मसाला परतलाय आपला. आता आपल्या बघा मी इथे 3 चमचे बेसन पीठ टाकते. बेसन पीठ पूर्ण आपल्याला तेलात परतून घ्यायचंय. तर बेसन आपल्याला इथं थोडस मंद आचेवर परतून द्यायचंय. आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्याला. कारण तुम्ही मीठ थोडस नंतर पण टाका. कोथिंबीर किती होती, थोडीच होती की भाजी कोथिंबीरीची शिजून. पालेभाजी नेहमी केल्यावर आपल्याला दिसती खूप आणि शिजून घेतल्यावर खूप थोडी होती. त्यासाठी आपण थोडस मीठ नंतर टाकू. त्याला चांगलं परतून द्यायचं आपल्याला. थोडं झाकण ठेवायचं आपल्याला त्यावर. एक मंद गॅसवर 2-3 मिनिटं परतून द्यायचे मसाला आपला.
तर बघा आपला झाकण ठेवलं होतं आपण 1-2 मिनिटं. मस्त मसाला परतलाय, आपलं बेसन छान परतलंय बघा. बेसनच परतून द्यायचे चांगलं. आणि पालेभाजी करताना थोडस तेल जास्त टाकायचं. तर आपण आता त्यावर घालणार आहोत कोथिंबीर. मी कोथिंबीर पूर्ण सुकून दिलेली आहे, कारण कोथिंबीर आपण कच्ची पण खातो, त्यामुळे जास्त शिजू द्यायची नाही भाजी. फक्त एक वाफ घेऊन घेऊ आपण कोथिंबीरला. पण छान अशी मिक्स करून घेऊ भाजी. आणि गॅस शक्यतो फुल ठेवायचा आहे आपल्याला. आता 1-2च मिनिटं फुल ठेवायचं आहे, नंतर थोडंसं मिडियम करायचं. आपल्याला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावर 1-2च मिनिटं झाकण ठेवायचे. गॅस मी थोडा मिडियम केलेला आहे. बघा आपण 2-3 मिनिटं वाफ येऊन दिली जरा भाजीला. कशी दिसते भाजी मला नक्की कळवा. बघा मस्त झाली आपली कोथिंबिरीची भाजी. ऑप्शन पालेभाजीला आपल्याला. आणि आता तर हिवाळ्यात, आता तर इथे कोथिंबीर खूप स्वस्त आहे. 10 रुपयाला जुडी आहे, नाही 40-50 रुपयाला जुडी असते. त्यामुळं आणून नक्की ट्राय करा ही रेसिपी आपली. आणि तुम्हाला जर अशी नसेल करायची बेसन पीठ घालून, तर तुम्ही अगदी मेथीच्या भाजीसारखी लसूण, मिरची आणि शेंगदाणे हे अगदी जरा थोडंसं शेंगदाणे थोडे ओबडधोबड वाटून घ्यायचे आणि त्याला छान परतून मेथी त्यात परतवायची. ती पण भाजी एक नंबर होती. आणि पण आम्हाला अशी आवडती म्हणून मी बेसन पीठ टाकून केली भाजी. तर बघा इथे आपली झाली कोथिंबिरीची भाजी रेडी. तर मंडळी कशी झाली आपली भाजी बघा. छान अशी परतली आहे बघा, साईडने तेल पण सुटलेलं आहे तिला. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आपली भाजी रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि खूप सोपी आहे, अगदी काहीच अवघड नाही. आणि आपल्याला एक पालेभाजी करायला ऑप्शनल का म्हणजे ऑप्शन काहीतरी, तर अशी कोथिंबिरीची भाजी मस्त होती, एकच नंबर होती. तर तुम्ही आपली ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा. आणि छान अशी चमचमीत बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.